वर्ध्यामध्ये आजपासून 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात. 10:30 वाजता उद्घाटन. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. आजपासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी 50 लाख नाही तर 2 कोटींचं अनुदान. मंत्री दीपक केसरकर यांची पुरस्कार सोहळ्यात घोषणा. नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनात 500 आसनी एम्पी थिएटर आणि मुंबईमध्ये येणाऱ्या साहित्यिकांच्या निवासाची सोय होणार. नाशिक पदवीधर मतदारसंघातनं अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी. सत्यजित तांबेंना 68,999 मतं. महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा पराभव. सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर कुटुंबियांनी औक्षण करून त्यांचं अभिनंदन केलं. सत्यजित यांच्या विजयाचा कार्यकर्त्यांकडूनही जल्लोष. सत्यजित तांबेंनी गाडीवरती उभं राहून कार्यकर्त्यांचे स्वीकारले अभिनंदन. उत्तर महाराष्ट्रातील पदवीधरांकडून सत्यजित तांबेंना प्रत्येक फेरीमध्ये चांगला प्रतिसाद. सुधीर तांबेंची प्रतिक्रिया. आपण सुरुवातीला अपक्ष म्हणूनच निवडून आलेलो होतो, त्याचप्रमाणे सत्यजित यांचाही विजय झालाय. सुधीर तांबेंचं वक्तव्य. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत विक्रम काळे विजयी. 6,992 मतांनी विजय. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा विजय. नागपूरमध्ये काँग्रेसचे सुधाकर अडबाले विजयी. भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या विजयामुळे भंडाऱ्यामध्येही गुलालाची उधळण. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी. महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांचा केला पराभव. मात्र या निवडणुकीत 1,619 मतं अवैध. इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांची मतं अवैध ठरल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कोकण मतदारसंघात भाजपचा विजय झाल्याचा आनंद. महाविकास आघाडीला अजून धक्के मिळतील. मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया. अमरावती पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर. लिंगाडेंना 43,517 मतं तर भाजपच्या रणजित पाटील यांना 41,171 मतं. देवेंद्र फडणवीसांकडून सत्यजित तांबेंचं अभिनंदन. महाविकास आघाडीचे 3ही पक्ष एकत्र आले तरी आम्हाला हरवता आलं नाही. फडणवीसांची प्रतिक्रिया. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प. थेट जनतेतनं मागवल्या संकल्पना आणि सूचना. 27 फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत. अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक त्यांनी आमदार असताना लिहिलं आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार. मनपा आयुक्त प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणार. अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मनपा आयुक्तांना सूचना. मुंबई पालिकेत मांडल्या जाणाऱ्या बजेटमध्ये राजकीय भूमिका घेऊ नये. महापालिकेत हुकुमशाहीचं वातावरण. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. निवडणुका होत नाहीत तोवर मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हंगामी अर्थसंकल्प म्हणून मांडावा. नवीन महानगरपालिका अस्तित्वात आल्यावरती नवीन अर्थसंकल्प मांडला जावा. अनिल परब यांची मागणी. रस्त्यांची कंत्राटं एकत्र करायची आणि आवडत्या व्यक्तीला द्यायचं हे काम सध्या सुरू आहे. मेगा तिकीट मेगा स्कॅम करत असल्याची अनिल परबांची शिंदे फडणवीस सरकारवर टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस. हा दिवस आरोग्य दिन म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या बैठकीत चर्चा. वाढदिवस जल्लोषामध्ये साजरा न करता त्या दिवशी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना. सोन्याच्या दरात मोठी वाढ. 1,000 रुपयांनी सोनं महागलं. 1 तोळा सोनं 60,000वरती. ऐन लग्नसराईत भाव वाढल्यामुळे खरेदीदारांचं बजेटही कोलमडलं. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचं वितरण. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची उपस्थिती. 2020चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पद्मभूषण डॉक्टर एन राजम यांना तर 2021 सालचा पुरस्कार पंडित शिवकुमार शर्मा यांना. त्यांच्या निधनामुळे पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल यांनी पुरस्कार स्वीकारला. 2019 आणि 20चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना, 2020 आणि 21चा दीप्ती भोगले यांना,
तर 21 आणि 22चा जीवन गौरव पुरस्कार सुधीर ठाकूर यांना प्रदान. 2019 आणि 20चा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकरींना. दिवंगत मतकरी यांच्या पत्नी प्रतिभा रत्नाकर मतकरी यांनी स्वीकारला पुरस्कार. 2020 आणि 21 सालचा दत्ता भगत यांना पुरस्कार, तर 2021 आणि 22चा पुरस्कार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान. तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीला भरभरून प्रतिसाद. 2 दिवसात 11 लाख रुपयांची विक्री. नाचणीच्या कुकीज, लाडू, बाजरीचा चिवडा, नाचणीचं सत्व या पदार्थांना मोठी मागणी. महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत मंत्रालयात झाली विक्री. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचं तसंच बोधवाक्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण. स्वच्छ मुख अभियान सारखे उपक्रम निरंतरपणे राबवावेत, राज्यपालांचे निर्देश. आपण अजितदादांना सोडून कुठेही जाणार नाही. दिल्लीला आपण काही कामानिमित्त गेलेलो होतो. नजीब मुल्लांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीच्या बैठकीवेळी नजीब मुल्ला गैरहजर असल्यानं चर्चेला सुरुवात झाली होती. नजीब मुल्ला आमचे मित्र आहेत आणि ते आमदार व्हावेत यासाठी त्यांना शुभेच्छा. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर नरेश म्हस्केंचं विधान. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आज पुन्हा एकदा आंदोलन. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून नाही तर 2023 सालापासूनच लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक. राज्यामधल्या 165 आश्रमशाळा चालकांचं विविध मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून आझाद मैदानात उपोषण. मात्र शासनाकडून अद्याप कोणतीही दखल नाही. राज्यामधल्या सर्व अकृषी विद्यापीठं आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू. नवाब मलिकांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारला मुदतवाढ. 7 फेब्रुवारीपर्यंत कोर्टात अहवाल सादर करण्याची मुभा. 8 फेब्रुवारीला मुंबई सत्र न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी. नवाब मलिक किडनीच्या विकारानं त्रस्त. नागपूरला जाण्यासाठी जामिनावरती बाहेर असलेल्या अनिल देशमुखांचा मुंबई सत्र न्यायालयात नवा अर्ज. जामिनामध्ये 4 आठवड्यांची सूट मागितली. कुटुंबीय आणि मतदारसंघातल्या लोकांसोबत संपर्कासाठी मागितली परवानगी. सोलापूरमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांना महिलेनं भर रस्त्यात सुनावलं. आमदार बच्चू कडू येणार म्हणून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गाड्या लावून रस्ता अडवून धरला होता. तुळजापूरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा काळे झेंडे दाखवून गोंधळ. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करून शासकीय वेतन श्रेणी आणि भत्ते देण्याची मागणी. मागणीसाठी यवतमाळमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं संताप व्यक्त. भंडाऱ्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप. मनरेगा अंतर्गत सार्वजनिक आणि इतर कामांवरती परिणाम. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या जामिनावरती सीबीआय कोर्टातली सुनावणी पूर्ण. आज मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनांकडून महाराष्ट्र सन्मान परिषदेचं आयोजन. आजपासून पुण्यामध्ये परिषदेला सुरुवात. राज्यामधल्या सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यासाठी शासनाचं परिपत्रक. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचं प्रेम नातवंडांना मिळण्याच्या उद्देशाने निर्णय. स्टारलिंक उपग्रहांचा समूह यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिसल्यानं नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या चर्चांना उधाण. स्पेसएक्सच्या स्टारलिंक उपग्रह समूहाद्वारे उपग्रह इंटरनेट पुरवण्यात येतं. अकोला जिल्ह्याच्या अनेक भागात आकाशात स्थानिकांना दिसली प्रकाशमान वस्तू. अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार, बाळापूर तालुक्यातल्या तामशी भागात ही वस्तू दिसल्यामुळे उत्सुकता. हिंगोलीमध्ये संध्याकाळी 7:15 वाजता अचानक दिसला आकाशात प्रकाश. अनेक भागात दृश्य दिसल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण. परभणीच्याही आकाशात संध्याकाळी दिसली प्रकाशमय वस्तू. अनेक भागात अचानक दिसलेल्या प्रकाशामुळे स्थानिकांमध्ये चर्चेला सुरुवात. बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा गावात दुपारच्या वेळेला जमिनीतनं अचानक गूढ आवाज. अनेक घरांना हादरे. हिवरवाडी, अर्धपिंपरी, धुमे गावातही अशाच पद्धतीचा प्रकार घडल्यानं गावकऱ्यांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण. पुण्यामधल्या 250 पेक्षा अधिक लोकांची 5 ते 6 कोटी रुपयांची फसवणूक. नासा आणि इस्रोच्या नावे घातला अनेकांना गंडा. पुणे आर्थिक गुन्हे शाखेची माहिती.
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेवरच्या आरे जंगलात आढळला बिबट्याचा मृतदेह. बिबट्याची हत्या झाली आहे की त्याचा अपघात झालेला याचा वन खात्याकडून तपास केला जातोय. डोक्यामध्ये खोऱ्यानं वार करत मुलानं केली बापाची हत्या. बीड जिल्ह्यातल्या टाकरवन गावातली घटना. आरोपी बाळू भुंबेला अटक. आरोपी मनोरुग्ण असल्याची पोलिसांची माहिती. नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यातल्या मंदानी गावाजवळ कारचा अपघात. गाडीवरचं नियंत्रण सुटून संरक्षक कठड्याला धडक देत कार झाडावरती आदळली. गाडीतले 5 जण जखमी. यवतमाळच्या वणी वरोरा मार्गावरती 2 ट्रक्सची धडक. नायगाव जवळच्या पेट्रोल पंपासमोरची घटना. एका ट्रक चालकाचा मृत्यू तर दुसरा चालक गंभीर जखमी. एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे सातत्यानं अपघात घडत असल्याचा आरोप. येरवड्याच्या कारागृहातनं मोक्का लावलेला आरोपी संतोष पवार फरार. आधी बालसुधारगृहातनं 8 आरोपी पळून गेलेले होते, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सवाल उपस्थित झालेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल कार सायलेन्सर चोरांची टोळी सक्रिय. निळकंठ हॉस्पिटल समोर उभ्या असलेल्या इकोच्या सायलेन्सरची 8 मिनिटात चोरी. कार मालकाची पोलीस स्थानकात तक्रार. वाशिमच्या मोहगव्हाण धरण परिसरातील गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड. 7 लाखांचा मुद्देमाल जागेवरतीच केला नष्ट. शीना बोरा हत्या प्रकरणी सीबीआयकडनं गुवाहाटी विमानतळाचा तपास अहवाल सीलबंद पाकिटात सादर. सीसीटीव्ही फुटेज. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या उत्तराचा अहवालात समावेश. 2 मार्चला होणार पुढची सुनावणी. एक पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जवळ बाळगणाऱ्याला मुंबई गुन्हे शाखेकडनं अटक. अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार. मुंबईच्या JVLR जवळच्या दत्त मंदिर परिसरातनं आरोपी अटकेत. पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प लांबणीवर. 2024च्या ऑगस्ट महिन्यापासून देशातली पहिली बुलेट ट्रेन धावणार. फेब्रुवारीच्या अखेरीस होणाऱ्या मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची यादी जाहीर. सर्वच्या सर्व 60 जागांवर भाजपचे उमेदवार. 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला होणार मतमोजणी. केंद्राची डीजी यात्रा योजना यावर्षी मार्च महिन्यापर्यंत लागू केली जाईल. कोलकाता, पुणे, विजयवाडा आणि हैदराबाद विमानतळांवरती सुरुवात होईल. या अंतर्गत विमानतळांवरती बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीचा वापर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारपेटा आसाम इथे जागतिक शांततेसाठी आज कृष्णगुरू एकनाम आखाडा कीर्तनात सहभागी होतील. संध्याकाळी 4:30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांचं निमंत्रण. जून-जुलै महिन्यादरम्यान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावरती जाण्याची शक्यता. अयोध्येतील रामजन्मभूमी बॉम्ब न उडवून देण्याची धमकी. रामलला सदनामध्ये राहणाऱ्या मनोज कुमार यांना आला धमकीचा फोन. FIR दाखल करून पोलीस तपासाला सुरुवात. रिक्षा चालकांना मद्यधुंद अवस्थेत चालवली ई-रिक्षा. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी समोर येईल त्या वाहनाला दिली धडक. धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. तर हा व्हिडिओ पंजाबच्या अमृतसरचा असल्याची माहिती. भाजप नेता परेश रावल यांच्यावर बळपूर्वक कारवाई न करण्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे तलतता पोलिसांना आदेश. परेश रावल यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात बोलताना केलेल्या वक्तव्यावरती वाद निर्माण झाला होता. निखिल नाईकची नाबाद 144 धावांची निर्णायक खेळी आणि आसिफ शेख प्रभाकर निषादचा भेदक मारा. रूट मोबाईल संघानं पटकावलं टाइम शील्ड बी डिव्हिजन स्पर्धेचं विजेतेपद. मध्य प्रदेश येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत योगासन प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 4 सुवर्ण पदकांसह 4 रौप्य पदकं आणि 4 ब्रॉन्झ पदकांची कमाई केली. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महाराष्ट्राचं खातं उघडलं. ईशा टाकसाळे हिनं मुलींच्या 10 मीटर रायफल प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली तर स्वराज भोंडवे यानं मुलांच्या 25 मीटर पिस्तल रॅपिड फायर प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे. लिओनल मेसीनं युरोपातील टॉप 5 लीगमध्ये सर्वाधिक गोल्स करण्याचा रोनाल्डोचा विक्रम मोडला. युरोपमधल्या क्लब फुटबॉलमध्ये रोनाल्डोचे 696 गोल्स तर मेसीच्या गोल्सची संख्या 697 आहे. रिलायन्स रिटेलकडनं स्टोर्समध्ये डिजिटल रुपीद्वारे रिटेल पेमेंट करण्यास सुरुवात. ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे 3ऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा नफा वार्षिक आधारावरती दुप्पट. 3ऱ्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा 932.4 कोटी रुपये. तेलुगू आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक के विश्वनाथ यांचं प्रदीर्घ आजारानं हैदराबाद इथे उपचारादरम्यान निधन. 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
फिफ्थ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन सिनेमा ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार आणि प्रसिद्ध संगीतकार इनॉक डॅनियल यांना प्रदान. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत दिला जाणारा SD बर्मन इंटरनॅशनल पुरस्कार हा गायिका उषा मंगेशकर यांना. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कराडे यांनी दिग्दर्शित केलेला TDM या चित्रपटाची जोरदार चर्चा. 28 एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार. चित्रपटाचं नवं पोस्टर समोर. करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमाची रिलीज डेट बदलली. चित्रपट 28 जुलै 2023ला प्रदर्शित केला जाईल. ऑस्ट्रेलियाच्या नोटांवरनं आता ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा फोटो काढला जाईल. देशाची संस्कृती आणि इतिहास चलनावरती साकारला जाणार. रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाचा निर्णय. मायक्रोसॉफ्ट 7 फेब्रुवारीपासून Xbox 360 स्टोअरवरनं हटणार. अनेक गेम्स यामध्ये कॉल ऑफ ड्युटी, ॲडव्हान्स वॉरफेअर, काउंटर स्ट्राईक, प्रिन्स ऑफ पर्शियासह अनेक गेम्सचा समावेश आहे. व्हॉट्सॲप काही माहिती फेसबुक सोबत शेअर करते. सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हॉट्सॲपची माहिती युजर्स फेसबुक अकाउंट डिलीट करून फक्त व्हॉट्सॲप अकाउंट ठेवू शकतात. प्रायव्हसी पॉलिसी खटल्यादरम्यान कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. ब्राझीलमध्ये 27 वर्षांच्या महिलेनं दिला सुपर साईज बाळाला जन्म. बाळाची उंची 2 फूट तर वजन जवळपास 8 किलो. 18 जानेवारीला जन्मलेल्या बाळाचं वजन आणि उंची सर्वसामान्य नवजात बालकांपेक्षा दुप्पट आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.